नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. ऊस बागायतदारांचा पट्टा अशी ओळख असलेला पश्चिम महाराष्ट्र सध्या धुमसतोय ऊस उत्पादक शेतकरी विरुद्ध कारखानदार या संघर्षानं. मागील हंगामातील ऊसाचा दुसरा हप्ता 400 रुपये प्रति टनाने द्यावा आणि चालू गाळप हंगामात ऊसाला 3500 रुपये दर द्यावा या प्रमुख दोन मागण्यांसाठी मागच्या 2 महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं तिथं आंदोलन सुरू आहे. यंदाच्या गाळप हंगामात 10.25 रिकव्हरी रेटला ऊसाचा FRP जाहीर केलेला आहे 3150 रुपये. कारखानदार, शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या या निमित्तानं बैठका झाल्या, पण तरीही तोडगा काही निघाला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन तीव्र करत 23 नोव्हेंबरपासून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन पुकारलंय. गुरुवारी सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त आंदोलनस्थळी तैनात करण्यात आलेला होता. हे गुरुवारचं चित्र आहे पश्चिम महाराष्ट्राचं. आता दुसरीकडे सोयाबीन कापसाला दर मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी मागील महिन्याभरापासून विदर्भ मराठवाड्यात सभांचा धडाकाच लावलेला आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या सरकारच्या धोरणावर ते सडकून टीका करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांची घुसमट सध्या तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्याच खांद्यावर अवलंबून आहे असं दिसतं. पण दरवर्षी शेतकरी संघटनेला आंदोलन का करावी लागतात? प्रश्न का सुटत नाहीत? प्रश्न तेच असंच का होतं? शेतकरी चळवळीची आंदोलनं का एवढी गाजत होती पूर्वीच्या काळी? आता शेतकरी नेत्यांबद्दल शेतकऱ्यांना विश्वास राहिला नाही का? त्याचं कारण काय आहे तेच जरा खोलात जाऊन समजून घेऊ. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात एकवटलेल्या शेतकऱ्यांचं दिल्लीतलं अभूतपूर्व आंदोलन सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. पण महाराष्ट्रात मात्र त्याच्याही आधीपासून शेतकरी चळवळीचा दबदबा तयार झालेला होता. साल होतं 1976चं. देशात आणीबाणीनं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. स्वित्झर्लंडमध्ये 10-12 वर्ष काम करून शरद जोशी भारतात कामानिमित्त परतले तेव्हा शेतकऱ्यांच्या अवस्थेची त्यांना बऱ्यापैकी जाणीव होती. शेतकऱ्यांची चहूबाजूने लूट सुरू होती. थोडीफार शेती घेऊन शरद जोशी ही शेती करू लागले होते. त्यांनी कांदा पीक घेतलं आणि त्याच वर्षी कांद्याचे दर अक्षरशः मातीमोल झाले होते. मग काय, शरद जोशींनी पेपरात एक जाहिरात दिली. जाहिरातीचा मथळा काय होता? ज्याला कांदा हवा असेल त्यानं माझ्या शेतातून तो फुकट घेऊन जावा. आणि तिथून पुढे शेतकरी चळवळीची बीज रोवली गेली. पुढील काही वर्षातच अभूतपूर्व असं कांदा प्रश्नी आंदोलन शरद जोशी यांनी उभारलं. तिथून पुढे शेतकरी चळवळीचा दबदबा राजकीय परिघात वाढू लागला होता. कायम शेतकऱ्यांना दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची खुर्ची हिसकवण्याची ताकद शेतकरी चळवळीनं याच महाराष्ट्रात निर्माण केली होती. शेतकरी चळवळीचं नेतृत्व करणारे शरद जोशी शेतकऱ्यांचे पंचप्राणही झाले. कांदा आंदोलन, ऊस आंदोलन, ऊस दर आंदोलन, तंबाखू आंदोलन, कापूस आंदोलन या आंदोलनांनी शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण केलं होतं. शेतकरी चळवळीच्या घोषणाही तितक्याच लक्षवेधी होत्या. कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात 80च्या दशकात शेतकरी एकजुटीची ताकद अवघ्या देशाला दिसून आली होती. पुढे या चळवळीची अनेक छोटी बेटं तयार झाली. त्याची कारणंही वेगवेगळी आहेत आणि ती आपल्याला माहिती आहेत. पण या आंदोलनांनी मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लढण्याची वाट दाखवली. आता मात्र चळवळीला तात्विक आणि वैचारिक दिशा उरली आहे का असा प्रश्न शेतकरीच विचारू लागली आहेत. सध्याच्या शेतकरी संघटना आणि त्यांच्या आंदोलनाला 2 कारणांमुळे अपयशच पचवावं लागतंय. शरद जोशींच्या नेतृत्वात शेतकरी चळवळीने सुरुवातीला एक पीक घेऊन आंदोलन करायला सुरुवात केली होती. त्यामुळे झालं काय, तर ऊस उत्पादक पट्ट्यात आंदोलन उभं राहिलं की तूर उत्पादक शेतकरी त्यात सहभाग घेत नसायचा. त्याचा शेतकऱ्यांच्या एकजुटीवर परिणाम व्हायचा. शरद जोशींच्या या बाबी लक्षात आल्या तेव्हा त्यांनी कापूस, ऊस, कांदा अशी मर्यादित आंदोलन करण्याऐवजी व्यापक आंदोलनाची नीती अवलंबली होती. त्यामुळे चळवळीला राजकीय वजन अधिकच प्राप्त झालं. परिणामी काय झालं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी, मग तो कापूस, कांदा, ऊस उत्पादक का असेना, तो शेतकरी चळवळीशी जोडला गेला. पण आज मात्र शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची व्याप्ती एका जिल्ह्यापुरती किंवा एका भागापुरती, तालुक्यापुरती मर्यादित आहे. कांदा, ऊस, टोमॅटो, सोयाबीन, कापूस, तूर उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन पाहिलं तर त्यात मुठभर शेतकरी दिसतात. त्याचं कारण शेतकरी नेत्यांबद्दल शेतकऱ्यांनाच विश्वासार्हता उरलेली नाही असं सुद्धा बोललं जातं. बरं, दुसरं कारण तात्पुरत्या तोडग्याचं आहे. दरवर्षी आवकेचा हंगाम आला की छोटी शेतकरी आंदोलनं उभी राहतात. त्याची चर्चा काही काळ होते,
प्रश्न सुटेल असं वाटत असताना मध्येच प्रश्नावर तात्पुरता तोडगा काढला जातो। हा तात्पुरता तोडगा शेतकऱ्यांचं खरंच भलं करतो का असा प्रश्नही आता शेतकरी उपस्थित करू लागलेत। कायमस्वरूपी प्रश्न सुटत नाहीत, तेच प्रश्न पुन्हा पुन्हा उभी राहतात। जणू काही सगळं काही एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्ट सारखं ठरलेलं आहे। दरवर्षी शेतकऱ्यांचे शेतमालाचे दर पडले की आंदोलनं तीव्र होतात। काही प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरतो सुद्धा, पण त्याच्या पदरात काही पडायच्या आत पुढचं छोटं मोठं आंदोलन उभं राहतं। मागच्या आंदोलनाचं काय झालं असा प्रश्न विचारण्याची तसदी कुणीही घेत नाही। तो प्रश्न विचारणं आपला हक्क आहे। बरं, शेतकरी नेत्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे हे आजवर कोणत्याही आंदोलनातून लपून राहिलेलं नाही आहे। त्यात गैर काहीच नाही आहे। राजकारण लोकांची चहूबाजूने प्रगती साधण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे। त्यामुळं ताकाला जाऊन भांडं लपवणं हा प्रकार करण्यातही अर्थ नाही आहे। खरं तर लोकशाहीत सरकारवर दबाव निर्माण करण्यात चळवळ, मोर्चा, आंदोलन यांची महत्त्वाची भूमिका असते। म्हणूनच त्याला लोकशाहीचा 5वा आधारस्तंभ असं राज्यशास्त्रात तरी म्हटलं जातं। या 5व्या आधारस्तंभाला कायम झगडत राहावं लागतं। शेतकरी, कष्टकरी, वंचित, शोषितांचा आवाज सत्ताधाऱ्यांच्या कानांपर्यंत पोहोचवावा लागतो। पण मागील काही वर्षात या आधारस्तंभांची विश्वासार्हता इतकी रसातळाला गेली आहे की त्यांच्या आंदोलनाकडे शेतकरी, वंचित, कष्टकरी फिरकत नाहीत। तो का फिरकत नाही? आपला आवाज आपल्या जिल्ह्याचा शेतकरी का ऐकत नाही याचा अर्थही कधीतरी शेतकरी चळवळींनी, शेतकरी संघटनांनी समजून घेण्याची वेळ आलेली आहे। या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय। तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं राजकारण सांगायला मी तुमच्या भेटीला येत असतो दररोज संध्याकाळी 6 वाजता। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या।